सत्यनारायण पूजा घरात केल्याने आपल्या आर्थिक अडचणी, आपल्या कामात येणारे अडथळे आणि तसेच रोगराई जी आहे ती कमी होण्यास मदत होते. घरामध्ये सुख शांती नांदते. प्रत्येक वेळी ब्राह्मणांना घरी बोलावून ही पूजा करणं शक्य नाहीये. त्यामुळे मग घरच्या घरी पूजा कशी करायची हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ह्याचा पूर्ण डिटेलमध्ये जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे. तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ह्याची एक पोथी मिळते सत्यनारायण पूजा कथा म्हणून. ती तुम्हाला कोणत्याही पूजा भंडारामध्ये जिथे तुम्हाला देवाचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल. त्या पोथीमध्ये पूजा विधी, काय-काय साहित्य लागतं ते सर्व दिलेलं आहे. ते वाचून तुम्ही ही जी पूजा आहे ती करायची. 5 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर येणाऱ्या पौर्णिमेला नक्की तुम्ही ही पूजा घरामध्ये करा आणि तुम्हाला याचा फायदा होतो की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा.